हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा 2.4 एक्सक्यूजेस अ स्किट. एक्सक्यूज म्हणजे क्षमा, माफी. अ स्किट, स्किट म्हणजे विडंबनात्मक लेखन. हा लेसन आज आपण बघणार आहोत. एक ड्रामा आहे छोटासा, तो आज आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 2.4 एक्सक्यूजेस अ स्किट. एक्सक्यूजेस म्हणजे क्षमा किंवा माफी. अ स्किट म्हणजे विडंबनात्मक लेख, म्हणजे कॉमेडी वेने लिहिलेला एखादा लेख असेल. कॉमेडी म्हणजे की हास्य विनोदाने लिहिलेला एखादा लेख, विडंबन त्याला आपण म्हणू शकतो. कॅरेक्टर्स, 2 कॅरेक्टर्स आहेत. रितेश, एक स्कूल स्टुडंट म्हणजे शाळेचा विद्यार्थी, आणि मिसेस सेन, ज्या काय तिच्या क्लास टीचर आहेत. हीच क्लास टीचर. सीन काय बघा, घटना काय, प्रसंग. अ क्लासरूम म्हणजे क्लासरूम, वर्गातला प्रसंग आहे. रितेश काय म्हणतोय, मे आय कम इन मॅडम, मी आत येऊ का मॅडम. मिसेस सेन, नाव, आता. डोंट यू थिंक यू आर अर्ली, तुला असं वाटत नाही का तू खूप लवकर आला आहेस. रितेश, पार्डन मॅम, क्षमा करा मॅडम. पार्डन म्हणजे क्षमा मागणे. ओके. मिसेस सेन, आय मीन फॉर द सेकंड पिरियड, यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. मला असं म्हणायचं आहे की सेकंड पिरियडसाठी तू खूप लवकर आला आहेस. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड, तू दुसऱ्या पिरियडसाठी खूप लवकर आला आहेस. रितेश, आय एम सॉरी मॅडम, मला क्षमा करा मॅडम. आय एम रिअली सॉरी, मला खरंच क्षमा करा. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम, यू वोंट बिलीव्ह वॉट हॅपन. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम द होम, मी घरातून काय केली तर वेळेवरच सुरुवात केली होती शाळेकडे येण्यासाठी. यू वोंट बिलीव्ह वॉट हॅपन, तुम्ही विश्वास करू शकणार नाही काय झालं ते किंवा काय घडलं त्याबद्दल. मिसेस सेन, वी विल सी, आपण बघूया. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट, अगोदर काय करतं, स्टोरी ऐक. व्हॉट हॅपन, लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट, सुरुवातीला स्टोरी ऐकव. व्हॉट हॅपन, काय घडलं. नथिंग शॉर्ट ऑफ अन अर्थक्वेक, नथिंग शॉर्ट ऑफ अर्थक्वेक म्हणजे नथिंग लेस दॅन, निश्चितच. अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंपापेक्षाही कमी तर घडलं नसेल. आय एम शुअर, मला खात्री आहे. चल आता स्टोरी ऐकव. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट, अगोदर स्टोरी ऐकव. रितेश, नो मॅम, नाही मॅडम. रिअली, खरंच मॅडम. ऑनेस्टली, ऑनेस्टली म्हणजेच प्रामाणिकपणे, म्हणजे तो प्रामाणिकपणे सांगतोय की काहीतरी घडलंय. मिसेस सेन, गो अहेड, गो अहेड, पुढे चल, पुढे चल, पुढे सांग, पुढे सांग असा इथं अर्थ घेणार आहोत. रितेश, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल, आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. मी काय होतं तर, आय वॉज वॉकिंग टू द स्कूल ॲज युजल, मी नेहमीप्रमाणे शाळेकडे चालत येत होतो. आय वॉज हाफ वे, मी अर्ध्या वाटातच होतो. डाऊन द नॅरो लेन, त्या छोट्याशा रस्त्याच्या मी अर्ध्या वाटातच होतो. दॅट लीड्स टू द मार्केट, जो छोटा रस्ता, अरुंद असा रस्ता आहे जो कुठे जातो, मार्केटकडे जातो, त्या रस्त्याच्या मी अर्ध्यापर्यंत आलो होतो. सडनली, अचानक. आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड, अचानकपणे मला काय झालं तर एक मेन रोडहून खूप मोठ्या किंचाळण्याचा आवाज आला. मिसेस सेन, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट, आणि निश्चितच तुला काय करायचं होतं, इन्व्हेस्टिगेट म्हणजे काय, कॅरी आउट अ सिस्टमॅटिक रिसर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडेंट. तुला काय करायचं होतं तर ती गोष्ट इन्व्हेस्टिगेट तुला करायलाच पाहिजे होती. तपास करणे, इन्व्हेस्टिगेट म्हणजे तपास करणे किंवा चौकशी करणे, आणि निश्चितच तुला तिची चौकशी तुला करायची होती, त्याचा तपास तुला करायचा होता. रितेश, येस मॅम, होय मॅडम. आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प, हो मॅडम, मला ते बघायलाच पाहिजे होतं. इफ समवन नीडेड हेल्प, जर कोणाला मदतीची आवश्यकता असती तर. अँड शुअर इनफ,
देअर वॉज धिस पर्सन लाईंग नियर द पेमेंट, ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. आणि निश्चितच खात्रीने देअर वॉज पर्सन लाईंग नियर द पेमेंट, तिथे एक माणूस काय होता, खाली त्या पेमेंटवर, त्या फुटपाथवर पडलेला होता. ही वॉज ग्रोनिंग हिज पेन, आणि तो त्याच्या पेनने, त्रासाने तो काय करत होता, तर विवळत होता किंवा कणत होता, रडत होता. इथे काय घेणार आपण, पेनफुल साऊंड, म्हणजे तो कणत होता त्या आवाजाने. मिसेस सेन, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. बघा आता माझं आडनाव पण इथं आलेलं आहे. सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव, तर मग तू त्याला डॉक्टर जाधवकडे घेऊन गेला. रितेश, नो मॅम, नाही मॅडम, आय डिडंट गेट द चान्स, मला तो चान्स मिळाला नव्हता. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ शॉप देअर विथ अ पॉकेट इन हिज हँड. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, जोपर्यंत जसं मी त्या व्यक्तीच्या जवळपर्यंत पोहोचलो, त्या माणसापर्यंत पोहोचलो, अनदर मॅन, एक दुसरा व्यक्ती, केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर, आणि दुसरा व्यक्ती काय झाला तर एका शॉपमधून पळत पळत आला होता, तिकडे आला होता. विथ अ पॉकेट इन हिज हँड, त्याच्या खिशामध्ये काय होतं तर एक पॉकेट होतं. अँड, आणि द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, आणि शॉपकीपर जो होता, तो दुकानाचा मालक, तो त्याच्या मागे ओरडत धावत होता. काय म्हणत होता बघा, चोर चोर कॅच हिम, चोर चोर त्याला पकडा. मिसेस सेन, अमेझिंग, उत्कृष्ट. क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स, व्हॉट डीड यू डू देन. अमेझिंगचा अर्थ इथं आश्चर्यकारक असं घेणार आहोत आपण. आश्चर्यकारक, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ, अँड टू डील विथ म्हणजेच टू हँडल, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला तुला हँडफुल म्हणजे कौशल्याने ह्या दोन्ही गोष्टी तुला सोबत हँडल करायच्या होत्या. क्वाईट अ हँडफुल फॉर यू, हे तुझ्यासाठी खूप हँडफुल होतं. टू डील विथ ऑल ॲट वन्स, या सगळ्या गोष्टींना सोबत हँडल करणं. व्हॉट डीड यू डू देन, त्यानंतर तू काय केलंस. रितेश, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. येस मॅम, होय मॅम, परंतु त्यानंतर आणखी एक मोस्ट अमेझिंग, आश्चर्यकारक घटना तिथे घडली. दॅट मॅन नियर द पेमेंट, ही टू गॉट अप अँड बिगन टू रॅन विथ द थीप. म्हणजे आणखी एक महत्त्वाची गोष्ट किंवा आश्चर्यकारक गोष्ट काय घडली. दॅट मॅन नियर द पेमेंट, तो व्यक्ती जो त्या फुटपाथ जवळ बसला होता. ही टू, तो सुद्धा, गॉट अप, उठला, आणि बिगन टू रन विथ द थीप, आणि तो त्या चोरासोबत पळायला लागला होता. थीप म्हणजे चोर, तो चोरासोबत पळायला लागला होता, धावायला लागला होता. विदाउट लुझिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर हिम, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता आय रॅन आफ्टर देम, मी त्यांच्या मागे धावायला लागलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन, आणि त्यानंतर तू त्यांना पकडलं होतं, आणि टूक देम, आणि त्यांना तू कोणाकडे घेऊन गेला, पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता. तू त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेला. रितेश, वी कुडंट डू दॅट मॅम, आम्ही तसं करू शकलो नव्हतो मॅम. दे जस्ट व्हॅनिश अराउंड द कॉर्नर, ऑल दिस हॅपन सो फास्ट. दे व्हॅनिश, व्हॅनिश म्हणजे दिसेनासं होणे, व्हॅनिशचा अर्थ दिले डिसॲपियर, म्हणजे दिसेनासं होणे. दे जस्ट व्हॅनिश अराउंड द कॉर्नर, ते काय झाले तर कॉर्नरला कुठेतरी व्हॅनिश झाले, दिसेनासे झाले. ऑल दिस हॅपन सो फास्ट, आणि हे खूप फास्टमध्ये घडलं. मिसेस सेन, देन व्हाय आर यू लेट, तर तू का बरं लेट झालास. रितेश, दॅट्स नॉट ऑल, इथे संपलं नाही. आय रिअलाइज दॅट्स नॉट ऑल, हे बरोबर नाही. आय रिअलाइज्ड दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. त्यानंतर मला रिअलाइज झालं की मी माझी जी बॅग आहे ती कुठं सोडली, त्या शॉपजवळच सोडली आहे, किंवा तिथंच मी ती ठेवली. इन द मॅड रश, त्या मॅड रशमध्ये, त्या गर्दीमध्ये मी ती बॅग तिथेच ठेवली होती. सो आय रॅन बॅक टू द गेट टू गेट इट, त्यानंतर मी पुन्हा वापस पळालो ती बॅग पुन्हा घेण्यासाठी. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर, आणि ती तिथे नव्हती. रितेश, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट, बट देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. नो मॅम, नाही मॅडम, इट वॉज देअर, ती तिथेच होती,
त्या जागेवर. बट परंतु देअर वॉज अ ह्यूज, तिथे एक मोठासा, हेरी म्हणजे खूप केस असलेला, केसाळलेला ब्राऊन डॉग त्याच्यावर बसलेला होता त्या बॅगवर. पिक्चरमध्ये दिसते बघा तो ब्राऊन कलरचा जो की डॉग आहे तो त्या बॅगवर बसलेला होता. आय डिडंट नो व्हॉट टू डू, मला काही मला समजत नव्हतं की काय करावं, व्हॉट टू डू. मिसेस सेन, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. इंटरेस्टिंग म्हणजे चित्तवेधक, चित्त वेधून घेणारं किंवा मग आश्चर्यकारक, त्याला आश्चर्यकारकच आपण म्हणू शकतो किंवा मग मनोरंजक असंही म्हणू शकतो. अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप, एक कुत्रा जो बॅगवर बसलेला आहे कुठं, शॉपमध्ये. इंटरेस्टिंग चित्तवेधक आहे, मनोरंजक आहे असं मॅडम म्हटल्या. रितेश, येस मॅम, होय मॅम. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज, इवन म्हणजे आणखीन काय, तर शॉपकीपर जो दुकानदार आहे तो सुद्धा सरप्राईज होता, तो सुद्धा आश्चर्यचकित झाला होता. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम, हे त्याला माहिती नव्हतं, म्हणजे त्या शॉपकीपरला माहिती नव्हतं की हा डॉग कुठून तिथे आला होता. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड, ग्रोल्ड म्हणजे काय, तर अँग्री साऊंड मेड बाय ॲनिमल्स, म्हणजे त्याला आपण काय म्हणते, ग्रोल म्हणजे गुरगुरणे. ओके, गुरगुरणं म्हणजे तो कुत्रा कसा गुरगुरत होता, म्हणजे अँग्री साऊंड त्या कुत्र्याचा. वी ट्राईड ऑल काइंड ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह, आम्ही पूर्ण प्रयत्न केले त्याला तिथून हटवण्याचे, त्याला तिथून पळून लावण्याचे. विस्लिंग अँड क्लॅपिंग, आम्ही शिट्ट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या त्याला हुसकावून लावण्यासाठी, त्याला तिथून पळून लावण्यासाठी, त्याला तिथून हलवण्यासाठी. अँड शोईंग हिम द स्टिक, आणि त्याला आम्ही स्टिकसुद्धा दाखवली, काडीसुद्धा दाखवली. बट ही वुडंट बॅच म्हणजे मूव, परंतु तो तिथून मूव होऊ शकला नाही, कारण तिथून तो हलू शकला नव्हता. अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग, आणि मी माझ्या स्कूल बॅग शिवाय क्लासमध्ये, शाळेमध्ये येऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली, परंतु मला असं दिसतंय की तुझी बॅग तुला फायनली तुझी बॅग तुला पुन्हा मिळालेली आहे. रितेश, येस मॅम, होय मॅम. फायनली, शेवटी. द शॉपकीपर गिव मी सम बिस्किट्स, फायनली शॉपकीपरने मला काही बिस्किट दिले. आय ऑफर द बिस्किट्स टू द डॉग, मी ते बिस्किट जे आहे ते डॉगरला काय केले तर ऑफर केले, देऊ केले. अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग, लर्ड म्हणजे अट्रॅक्टेड टू डू समथिंग, आणि मी त्याला लालूच दाखवली त्या डॉग बिस्किटच्या, आणि त्याला त्या बॅगहून काय केलं तर दूर केलं. अवे म्हणजे दूर करणे, अवे फ्रॉम द बॅग. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. ठीक आहे, तर तू आम्हाला सांग दॅट की अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स, त्या 15 मिनिटाचा तू आम्हाला रिपोर्ट काय तर तो सांग. अकाउंट्स फॉर म्हणजे की रिपोर्ट्स व्हॉट हॅपन, त्या 15 मिनिटात काय घडलं ते तू आम्हाला सांग. रितेश, बट देर इज मोर मॅम, परंतु तिथे खूप काही होतं मॅडम. द पुअर डॉग बिगन टू फॉलो मी टू स्कूल, तो जो गरीब कुत्रा होता तो मला शाळेपर्यंत फॉलो करायला तिने सुरुवात केली होती. द पुअर डॉग, तर गरीब डॉगने, त्या कुत्र्याने, बिगन टू फॉलो मी, तिने मला फॉलो करायला सुरुवात केली होती. कुठपर्यंत? स्कूलपर्यंत. मी टू स्कूलपर्यंत. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल, तो कसा दिसत होता? खूप गरीब, लोनली एकटा आणि स्मॉल दिसत होता. मिसेस सेन, स्मॉल छोटा, लहान. डिड यू से स्मॉल, तू लहान म्हणतोयस ना? रितेश, आय मीन यंग मॅम. यंग, आता यंगचा अर्थ सुद्धा लहानच होतो, तरुण तो दिसत होता. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी रिअली, तो साईजने खूप मोठा होता परंतु तो एक काय होता? पपी होता, म्हणजे कुत्र्याचं छोटंसं पिलू ते होतं, रिअली खरंच. अँड इट लुक लॉस्ट, आणि ते हरवल्यासारखं वाटत होतं, म्हणजे असं वाटत होतं की तो हरवला आहे. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ऑनर अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. मे बी मला असं होऊ शकतं की इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर, तो काय करत असेल त्याच्या आईला शोधत होता, आईला बघत होता, शोधत होता. लुकिंग म्हणजे शोध नाही अर्थ आपण घेणार आहोत, तो शोधत होता किंवा बघत होता. ऑर ऑनर किंवा मग त्याच्या मालकाला. आणि
आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मला असं वाटलं, मी विचार केला की तो मला काय करतोय तर मदतच मागत आहे. सो आय बिगन इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर्स बाय. त्यामुळं मी काय केलं, मी सुरुवात केली कशाला, इन्क्वायर करायला, म्हणजे माहिती काढण्यासाठी, किंवा मग इन्क्वायर म्हणजे चौकशी करणे किंवा मग माहिती घेणे. ओके, माहिती विचारणे, विचारपूस करणे. आता तिथे काय म्हणतोय रितेश की मी माहिती विचारायला सुरुवात केली, चौकशी करायला सुरुवात केली विथ द अदर शॉपकीपर्स, तिथे असलेल्या शॉपकीपर बरोबर, आणि पासर्स बाय म्हणजे जे काही जाणारे प्रवासी असतील त्यांनाही तो विचारत होता, चौकशी करत होता. बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड. परंतु कोणी त्याला सांगू शकलं नव्हतं. अँड कुडंट लिव्ह इट बिहाइंड, आणि तो त्या कुत्र्याला तसं सोडू शकत नव्हता. मिसेस सेन, अँड देन यू फाउंड द ऑनर, हू वॉज इट. आणि त्यानंतर तू त्याचा ऑनर शोधला. हू वॉज इट, कोण होतं ते. रितेश, दॅट्स द फनी पार्ट मॅम. तोच तर खास फनी, गमतीचा विषय आहे मॅडम. द पपी इट सेल्फ फाउंड द ऑनर. त्या कुत्र्याच्या पिल्ल्याने स्वतःच त्याचा ऑनर शोधला होता, मालक शोधला होता. इट वॉज समवन अक्रॉस द रोड. कोणीतरी जे रोडच्या अक्रॉस उभं होतं. अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. आणि कुत्रा जो आहे त्याच्याकडे धावत गेला होता. आय वॉज सो रिलीव्ड म्हणजेच नो लॉंगर वरी. आता मला काय कुठल्या प्रकारची काळजी राहिली नव्हती. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि मी तिथून वळालो आणि सरळ शाळेकडे धावत आलो. मिसेस सेन, गुड बॉय. नाव दॅट आर युअर गुड डीड आर डन. देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. हुशार मुलगा आहेस, चांगला मुलगा. नाव दॅट युअर गुड डीड्स, तू चांगली गोष्ट केली आहेस, चांगलं कृत्य केलं आहेस. आर डन, ते झालं आहे. तर तुझं जर चांगलं कृत्य झालं असेल, देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. आता तुला काय तर दुसरी एक गोष्ट करायची आहे. ओके, तू ती करू शकतो, दुसरी एक तू गोष्ट करू शकतोस. देर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. समोरच काय तर एक स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन तिथे आहे, लवकरच असणार आहे. वूड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री. तुला तिथे एंट्री सेंड करायला आवडेल का, म्हणजे तुला त्यामध्ये भाग घ्यायला आवडेल का. रितेश, हू मॅम, कोण मॅडम. मी मॅडम. नाव, आता. आय वुडंट नो वॉट टू राईट. मला तर काही माहिती नाही त्याच्यात काय लिहायचं आहे. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मी काय नाही तर खूप हुशार नाही आहे, किंवा मी खूप चांगला नाही कशासाठी, स्टोरी बनवण्यासाठी. मी असा खूप हुशार विद्यार्थी नाही. अशा प्रकारे हा लेसन, ही जी काही स्किट आहे ही ती संपून जाते. आय होप तुम्हाला ही स्किट सर्वांना समजली असेल. एक विडंबनात्मक लेखन आहे, म्हणजे एक थोडक्यात कॉमिक रायटिंग केलेली आहे लेखकाने, आणि ती ही जी काही लेसन आहे तो इथे आपला संपून जातो. आय होप तुम्हाला समजलं आहे. थँक्यू अँड टेक केअर.